की साहेब मला बाहेर काढा, मला हे करा, मला ते करा. साहेब या वयामध्ये मी काय करू, आता मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. आणि या दिघे साहेबांचा आनंद आश्रम प्रॉपर्टी होती, त्या आनंद आश्रमाला तुम्ही सातबारा तुम्ही लावला. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. या ठाण्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, हे आमचे या ठाण्याचे खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल, या ठाण्याचा विकास होत होता. बाळासाहेबांचं बारीक लक्ष असायचं. ज्यावेळेला गावदेवीला सभा झाली, नगरपालिकेची निवडणूक होती, त्या गावदेवीमध्ये बाळासाहेब भाषण करत असताना एका ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी एक चिठी पाठवली आणि त्या ठिकाणी त्या चिठीमध्ये सांगितलं होतं की आम्हाला नाट्यगृह पाहिजे आणि स्टेडियम पाहिजे. ती चिठी त्या सभेमध्ये साहेबांनी वाचून दाखवली. त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला ही दोन्ही कामं करून देतो. आणि त्या वचनाप्रमाणे जागून त्यावेळेला शिवसेनेच्या माध्यमातून जे नाट्यगृह झालं, गडकरी रंगायतन, आणि त्यानंतर दुसरं झालं आपलं स्टेडियम, दादोजी कोंडे स्टेडियम. अशी ही शिवसेना आहे, वचनाला जागणारी. आणि हे सर्व कोण करत असतं, कोणाच्या मार्गदर्शनाखाली, कोणाच्या विचाराने हा पक्ष चालवत असतो. आणि ते कोण, ते त्यांना काय माहिती सांगा मला, की ते सांगतात आमचे बाले किल्ले. अरे कसले बाले किल्ले तुमचे? तुम्हाला तुमची तुम्ही गेलात कशासाठी? स्वतःच्या स्वार्थाकरता गेलात. तुमची जी काय कमवलेलं होतं ते वाचवण्यासाठी गेलात. तुम्ही ईडी CBIला घाबरून त्या ठिकाणी गेलात. आणि ते गेलात तर गेलात तेव्हा साहेबांना सांगून गेलात की साहेब या वयामध्ये मी काय करू, आता मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. अरे आज या ठिकाणी संजय राऊत साहेब बसलेले आहेत बघा, शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. जेलमध्ये जाऊन आले, ईडी CBI झाले, कोर्टामध्ये त्यांची केस जिंकली आणि ते आज इथे उभे आहेत. असे शिवसैनिक पाहिजेत, असे नेते पाहिजेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. काल ते कोण नासके ना, कोण बोलले ते, काहीतरी काल बोलले, काल काहीतरी बरगळले की त्या ठिकाणी आनंद आश्रम आणि ते काय उल्लेख केला त्याने. अरे दिघे साहेबांची प्रॉपर्टी ही बघा, ही बसलेली ही प्रॉपर्टी आहे. दिघे साहेबांचं नुसतं ठाणा नाही, अख्खा ठाणे जिल्हा होता. आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शिवसैनिक हा त्याच्या कुटुंबातला माणूस होता. आम्हाला दिघे साहेबांनी कधी असे विचार दिले नाहीत. आणि या दिघे साहेबांचा आनंद आश्रम ती त्यांची प्रॉपर्टी होती. त्या आनंद आश्रमाला तुम्ही सातबारा तुम्ही लावलात. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आज स्वतःचं नाव लावलं तुम्ही तिथे. त्यामुळे तुम्ही या खोट्या गोष्टी बोलू नका. आता तुमचे झालं दिवस भरलेले आहेत. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची एक गोष्ट. दिघे साहेबांना ज्यावेळेला जी पहिली गद्दारी झाली, त्या गद्दारीमध्ये त्यानंतर दिघे साहेबांना त्या ठिकाणी टाळा लागला. त्या टाळा लागल्यानंतर दिघे साहेब कधी कुठल्या काँग्रेसवाल्यांकडे गेले नाहीत. त्यावेळी तर काँग्रेसची सत्ता होती, किंवा राष्ट्रवादीमध्ये गेले नाहीत की साहेब मला बाहेर काढा, मला हे करा, मला ते करा, असे बोलायला कधी दिघे साहेब गेले नव्हते. त्यांनी जेलमध्ये काढलं, लोकांच्या आंदोलनातून त्यांची ती सुटका झाली. हा दिघे साहेबांचा इतिहास आहे. आणि त्यावेळेला वाक्य काय होतं सांगा ना मला दिघे साहेबांचं, हे जनता ही जंजीर तोडेगी. आणि जनतेच्या रेट्यामुळे ते बाहेर आले. असा आमचा नेता आहे. त्यामुळे 22 वर्षात कधी तुमचं तोंड उघडलं नाही आणि आता तुमच्या इलेक्शनला दिघे साहेबांची आठवण आली. अरे दिघे साहेब गेले नाहीत, दिघे साहेब आहेत आणि ते बघतायत आणि ते तुमच्या उरावर बसणार आहेत. मी परत एकदा जास्त काय बोलत नाहीत, आपले नेते त्या ठिकाणी बोलणार आहेत. मी एवढंच सांगेन, गेल्या 35 वर्षाच्या काळामध्ये मला तुम्ही 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या तुमच्यामुळेच मिळाली असं समजतो. आणि हा विश्वास आज तुम्ही बघितलं तर 10 वर्षात केलेली कामं लक्षात घेता आम्ही कधी सांगत नाही, आम्ही विकासाच्या मार्गाने चाललेलो आहोत. आणि या विकासाच्या जोरावरतीच परत एकदा मला तिसऱ्यांदा निवडून द्या असा विश्वास आपल्याकडे मांडतो. आणि मला विश्वास आहे ही मला तिसऱ्यांदा
या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द